रमेश पाटोळे या युवकाने आपल्या कुटुंबियांसमवेत आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला। रमेश पाटोळे हे मातंग समाजाचे असून रमई आवास योजना अंतर्गत त्यांना घरकुल मिळालं। घराकरता त्यांना शासनाकडून 1,20,000 रुपये मिळणार होते। सदर कामासाठी त्यांनी स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरमधून वाळू आणली, पण तलाठी जयस्वाल राजनी यांनी त्यांच्या ट्रॅक्टर जप्त करून घनसांगवी पोलीस स्टेशनमध्ये लावला आणि 1,30,000 रुपये दंड भरायला सांगितला। या संदर्भात रमेश पाटोळे यांनी ट्रॅक्टर परत मिळण्याबाबत जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती आणि ट्रॅक्टर परत न मिळाल्यामुळे कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला होता। पण काहीच कारवाई न झाल्यामुळे आज अखेर रमेश यांनी टोकाचं पाऊल उचलत कुटुंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। साठी इंजिनिअरिंग 5-10 हजार रुपये माझ्याकडून काढे, तर 5-10 हजार रुपये काढे दर चकाला ते 2-3 हजार रुपये मागत होता। ते 2-3 हजार रुपये मी त्याला दिले, म्हणजे दर चकाला 2-3 हजार रुपये देत होतो मी त्याला। ते देऊन पण आता हे मला घरकुल आलं होतं। मी एक ट्रिप लोकांची टाली घेऊन मी घरासाठी एक ट्रिप आणली, तर ते तलाठीने काय केलं, माझं ट्रॅक्टर घनसांगवीला लावलं आणि ते घनसांगवीला म्हणतं ते मॅडम म्हणे बाबा म्हणे तुम्हाला म्हणे हे करावं लागेल, तुम्हाला म्हणे फाईन भरावं लागेल 1,30,000 रुपये। आता मला घरकुल भेटलेलं पहा सर 1,20,000चं, आणि ते म्हणजे 1,30,000 रुपये फाईन भरावं लागेल। तर मग त्यासाठी मग मी आत्मदहनाचा अर्ज दिला होता। हे 28 जूनला अर्ज दिला होता सर। तर ते तेव्हापासून मी इकडे चक्र आणतो 2-3 महिन्यापासून। हे साहेब काय ऐकून घ्या ना, मग मी काय केलं आत्मदहन म्हणलं मला असं करावं लागेल तसं करावं लागेल, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। तर मग मी जर डिझेल अंगर घेऊन आत्मदहन करणार होतं सर। कलेक्टर साहेबाला भेटलं, कलेक्टर साहेब म्हणजे माझ्या हातात नाही, तुम्ही जिल्हा उपजिल्हाधिकारी अपर ते काय घेऊन घ्यायचं नाही खातं त्याला भेटा। ते मॅडमला भेटलं, ते मॅडम म्हणजे माझ्या हातात नाही, मी एचडीएमला भेटा, एचडीएमला भेटलं, एचडी म्हणजे माझ्या हातात नाही, तुम्ही तहसीलदारला भेटा, तहसीलदारला भेटलं, तहसीलदार म्हणजे माझ्या हातात काय नाही, तुम्ही म्हणे एचडीएमला भेटा। आणि ते तलाठीने मला 50,000 रुपये मागणी करीत होता, आणि ते तलाठीने काल 5 ट्रॅक्टर धरले सर दुधना नदीमध्ये। तर त्याने सगळेचे ट्रॅक्टर 10-10 हजार रुपये घेऊन सोडून दिले, आणि त्याच्यामध्ये ट्रॅक्टरवाले पण मला काल मारलं मी कंप्लेंट द्यायला गेलो, ते कंप्लेंट नाही घेतली।